पावसात भिजलेली. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नुकताच सुरू झालेला वर्षा ऋतू काळ्याभोर ढगांनी जराशी जवळीक साधलेली. केव्हा वाऱ्यांची प्रेमळ झुळूक परशून जाते आणि मी तरल कणाकणात बरसतोय. हेच असेल जणू काही त्या ढगांच्या मनात. उन्हाळ वारा हसत हसतच परशून गेला आपल्या सख्याला. त्यानेही अलगद कवेत घेतले तिला. एवढी उन्हाळ असूनही बरसला तो मुक्तपणे आपल्या प्रेयसी संगे. अशाच मुक्तपणे बरसणाऱ्या त्या प्रियंकराच्या संगे अजून खूपशा प्रेमळ कहाण्या तयार होतात, बरसतात आणि साक्षीला असू. हा बरसणारा प्रियकर आणि त्याची उन्हाळ चंचल प्रेयसी. त्या रात्री असाच हा बरसत होता. कुणाचं भान नव्हतं याला. बस तिच्या प्रेमात वाहून जायचं माहीत होतं त्याला. अशाच त्या रात्री तीही चालली होती रस्त्याने एकटीच बिचारी. हॉस्टेल रूमपासून कॉलेज तसं खूप लांब. एक्स्ट्रा क्लासेसमुळे हिला एकटीलाच उशीर व्हायचा रूमवर जायला. याआधी हा बरसणारा वेडा प्रियकर नव्हता, त्यामुळे कितीही वाजता निघाले, थोडा उशीर झाला तरी चालायचे. आता याचं आगमन झाल्यामुळे बस सगळी कामं आपल्या जागी पडून राहायची. तसं तिलाही हा बरसणारा प्रियकर खूप आवडायचा. जवळ छत्री असली तरीही मुद्दामहून ती बॅगमध्येच ठेवायची, कारण त्याचा स्पर्श व्हायचा ना तिला. अंगावर थेंब पडताच अंग शहारून जायचं. जसं खूप दिवसांनी भेटलेला प्रियकर आपल्या प्रेयसीला ओढावून आपल्या बाहुपाशात घेत आहे तसं. अशीच ती निघाली होती ती मुग्धा. मुग्धा नावाप्रमाणेच नाजूक, गोरीपान, गोड, कोणालाही पहिल्या भेटीत आवडेल अशी, आपलंसं करेल अशी ती गोड मुग्धा. त्या रात्रीही निघाली होती ती एकटीच त्या बरसणाऱ्याच्या प्रेमात न्हात. आपल्याच धुंदीत मदमस्त होत, जशी कोणी हरणीच आहे जी निघालीय सैरपणे आपली कस्तुरी उधळत. त्या पावसात चिंब भिजलेली आपल्याच नादात होती मुग्धा. अचानक थांबली. तिला हालचाल जाणवली काहीतरी. तिला माहीत होतं या धुंद मन चिंब भिजणाऱ्या पावसात कोणीतरी तिचा पाठलाग करतंय, कोणीतरी तिच्यावर लक्ष ठेवून आहे हे ही जाणून होती. फक्त ती या क्षणाची वाट बघत होती की ती पाठलाग करणारी, लक्ष ठेवणारी जी व्यक्ती आहे ती स्वतःहून समोर येईल. 3-4 दिवस झाले मुग्धा वाट बघत होती. ती व्यक्ती स्वतःहून पुढे यावी, पण येत नव्हती. या विचारात असतानाच तिचा पाय अडखळला आणि ती खाली पडली. आधीच चिंब भिजलेली होती ती पावसात, वरून प्रेमवेडा बरसतच होता. जणू काही त्याने ठरवलं होतं सर्व प्रेम आताच करून घ्यायचं मनसोक्त बरसून. मुग्धा खाली पडते अन पडते तोच कोणीतरी घट्ट पकडले तिच्या कमरेला. त्या राकट स्पर्शाने मोहरली ती. तिने ओळखले हा स्पर्श पुरुष आहे. यासाठीच तर तिचं नाटक होतं हे सगळं. खाली चिखलात पडण्याचं. निदान अशी तरी ती व्यक्ती बाहेर येईल आणि कोण आहे ते कळेल. त्याने तिला अलगद पकडून उभं केलं. त्याचे हात अजून तिच्या कमरेभोवतीच होते. तिने आपला नाजूक चेहरा हळुवारपणे वरती करून पाहिलं की कोण आहे हा. अरे हा तर तोच आहे जो लायब्ररीत आपल्या समोर बसला होता. आपण जे पुस्तक घेऊन वाचायला त्यालाही हेच हवं असतं, वाचन कमी आणि आपल्याकडेच हा जास्त बघत असतो. खूप दिवस झाले याचे हे खेळ चालू होते. आता तर हा पाठलागही करायला लागला आहे आपला. कोण समजतोय कोण हा स्वतःला? काही बोलायला तोंड उघडणार तेवढ्यात त्याने मुग्धाच्या ओठावरती आपलं बोट ठेवलं. त्याचे खूप छान होता तो दिसायला. उंचपुरा, गोरापान, लांब नाक, काळेभोर डोळे, कमावलेली शरीरयष्टी, अगदी मजबूत अशी तो मोहित. खरंच नावाप्रमाणे मोहित होता तो सर्वांना. जसा श्रीकृष्ण आपल्या गोपिकांना मोहवायचा ना, अगदी तसं. खरं तर मुग्धालाही खूप आवडायचा तो. पण मुग्धा स्वतःहून यात पडणं टाळायची.
ती घाबरायची या सर्वाला, प्रेम वगैरे या प्रकरणाला. त्यामुळे ती 2 हात लांबच असायची या सर्वापासून. आणि तो या क्षणी एवढा जवळ होता तिच्या. अजूनही त्याचे दोन्ही बाहू तिच्या कमरेभोवती घट्ट विळखा घालून होते, जणू काही नव्याने उगवलेल्या वेली जसं आधार मिळालेल्या मोठ्या झाडाला बिलगून असतात आणि बहरत जातात पुन्हा आपल्याच नादात. अगदी तसं. वरून तो प्रियकर बरसत होता. वातावरणात खूप सारा गारठा होता, तरी त्या दोघांना आपले गरम श्वास जाणवत होते. हृदय जोराजोरात धडकत होते. ती वेळच अशी होती. दोघेही शांत. कोणी काही बोलायच्या मनस्थितीत नव्हतं. नीरव शांतता. बस तो वरून बरसणारा मेघराज आणि या दोघांचे जलद गतीने चालणारे श्वासोच्छ्वास याचाच काही आवाज होत असेल तर. इकडे मुग्धाची हालचाल वाढली. ती स्वतःला मोहितच्या पकडेतून सोडवू पाहत होती, पण त्याची पकड एवढी घट्ट होती, नाही सोडवू शकली ती. कळत नकळत तिला हे हवं होतं, पण ती हे बोलून दाखवू शकत नव्हती. आणि हे मोहितला माहीत होतं. न जाणे कसं, पण तीही त्याच्या प्रेमात होती. एवढे दिवस सारखं हा तिच्या अवतीभोवती मागे पुढे असायचा, त्याचाच हा परिणाम होता. तिच्या कमरेवरचे हात हळूहळू त्याने तिच्या खांद्यावर आणले आणि तिला अजून आपल्याजवळ ओढून घेतले. दोघांनाही हा स्पर्श नवा नवाच होता. अंगावर रोमांच उभे राहिले. ती शहारली, लाजली, हळूच अलगद शिरली त्याच्या बाहुपाशात. ती ऐकू शकत होती त्याच्या हृदयाची धडधड. तिचीही अवस्था काही अशीच होती. त्याने हळूवारपणे तिचा कोमल चेहरा वरती केला. नजर तिची लाजतच होती अजून. बघायलाही तयार नव्हती ती त्याच्याकडे. त्या बरसणाऱ्या वेड्या प्रियकराच्या पाण्याचे थेंब हलकेच चेहऱ्यावरून उगळत होते तिच्या. आणि त्यांना बघून हा अधिकच मोहित झाला. हळूच बोलला, "वरती बघ मुग्धा, नको लाजू. असं प्रेम नाही माझं जे तुला अर्ध्यावरती सोडून जाईल. पूर्ण जन्माची साथ हवीय मला तुझी. देशील मला तू साथ? होशील का तू माझा उनाट चंचल वारा? मग मीही बरसेन वेड्यासारखा तुझ्या प्रेमात." क्षणभर थांबली मुग्धा आणि मोहितकडे बघत हळूच मान हलवली. होकार दिला तिने मोहितला. मोहित आनंदाने जोरजोरात ओरडू लागला, "हे बघ बरसणाऱ्या मेघा, आता मीही एकटा नाही. माझ्याकडेही एक अवघड वारा आहे. बरसून घे तू बेभान आणि हो साक्षी आमच्या प्रेमाचा." असं म्हणतच त्याने आपले ओठ मुग्धाच्या ओठावर टेकवले. ती शहारली, बावरली आणि मोहित वरची तिची पकड अजून घट्ट झाली. दोघेही धुंद होते एकमेकाच्या नशेत. नजरेत नजर, गरम श्वास, ओठात ओठ, हातात हात, कधीही न सुटण्यासाठी. आणि वरून बरसणारा तो जसं काही अमृतवर्षा करत होता. मोहित मुग्धाच्या प्रेमावर बेधुंद बरसत होता. आज साक्षीदार होता ना तो अजून कोणाच्या तरी सुरेख प्रेमाचा.